आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक करताना बऱ्याचदा आहे ना, म्हणजे जसं सरांनी सांगितलं की त्यांनी 92ला नाटक करायचं, पण त्यांचं विजन कम्प्लिटली क्लिअर आहे. पण आपण लहानपणापासून, मी माझ्या लहानपणापासून महेश सरांचं काम पण बघितलं, त्यांचं दिग्दर्शन पण बघितलं. पण असा एक दिग्दर्शक जो स्वतः अभिनेता आहे, त्याच्याबरोबर काम करताना तुम्हाला खूप इझी होऊन जातं. म्हणजे एखादी मुवमेंट जरी ते सांगतात ना, तेव्हा जो फक्त दिग्दर्शक असतो तो सांगताना तो अभिनय न ओतता सांगतो, त्यामुळे तो अभिनय आपल्याला ओतायचा असतो. तिथं सर सोपं काम करून सांगतात, ते करून एकदा जरी दाखवलं ना त्यांनी तरी आपल्याला ते ऍक्टर इतके कमालीचे आहेत, त्यामुळे तुम्ही ते कॉपी पेस्ट जरी केलं ना तरी 90% काम होऊन जातं. त्यामुळे खूप वेगळा आणि खूप छान एक्सपिरियन्स. तर सगळ्यात अगोदर मी या ग्रुप सोबत जॉईन झालो ते आमचे राहुल भंडारे सर आणि महेश वांद्रेकर सर. तर मी फार लकी आहो की या ग्रुपमध्ये काम करायला पाहिजे. आणि सरांना माझ्यावर विश्वास ठेवून हे पात्र करायला गेलेलं आहे, ते 100% करणार आहे. पण सरांचा अनुभव एवढा सटल आहे की समोरच्या आर्टिस्टवर जराही बर्डन ठेवत नाही, सहज करायला लावतो. तुला जसं वाटतं तसं कर, फक्त काय सुराचा खेळ आहे, काय हा सूर असा पाहिजे, ह्या डायलॉगचा असा सूर घे, हा असा समजून बोल, इथे जास्त शरीराची हालचाल नको करू. ते बारीक बारीक ज्या काही गोष्टी आहेत त्या फार मायने ठेवतात, म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून माझ्यासाठी तरी. आणि तेच चालू आहे आता रिहर्सलमध्ये, फार मजेशीर चालू आहे. मधात चांगले सरांचे लॅपटॉप पण अजून रंगत होते रिहर्सल. मजेच आहे. एक शेवटचा प्रश्न मला पुन्हा तुझ्याकडे जातो.